माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना। जो प्रकार आणि जो व्हिडिओमध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्पलेट तिथे सापडलेलं आहे। त्यांचे लोक त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथे बोलवलं। आणि मतदारांना काय आव्हान असेल? आज थंडी आहे पण तरीसुद्धा आपण बूथवरती बघितलं तर लोक येतात आहे आणि मला वाटतं लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे। काय विजयाचा विश्वास आहे का? गेल्या 8 दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केले, आता मतपेटीमधून ते बाहेर येईल। गेल्या 8 दिवसापासून नाही पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्यात त्याच्यामध्ये सर्व लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे। बीड शहरामध्ये पैसे वाटप केल्याचे देखील प्रकार समोर आले आणि या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे आणि पैसे वाटणाऱ्यांकडे एका विशिष्ट पक्षाचे चिन्ह देखील आढळून आले। मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे, त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे तिथे मी आणि प्रशासनाने दखल घेतली की नाही आत्ता मला कळेल। पण जो प्रकार आणि जो व्हिडिओमध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्पलेट तिथे सापडलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखादा हताश झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो। कमान हे तुम्ही एकट्याने सांभाळलेली आहे। दुसऱ्या पक्षाचं जर बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडच्या मैदानात आले होते, आरोप प्रत्यारोप झाले, मात्र तुमच्या पक्षाचा कुठलाही वरिष्ठ पातळीवरचा नेता आला नाही, एकट्याने प्रचाराचं कमान सांभाळले। नाही मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत लोक होते, सलीमभाई माझ्यासोबत होते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष माझ्यासोबत होते आणि लोकसोबत असल्यावर काय आहे, जर मला असं वाटतं त्यांचे लोक त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथं बोलवलं। जे काही बोगस मतदान माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादीसुद्धा तयार आहे, म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।